जय किसान, नमस्कार. आपण पाहत आहात वावर न्यूज. आज मी आहे राणी लक्ष्मीबाई टावर परळी या ठिकाणी. आज या ठिकाणी आपले दीपक भाऊ बोराडे साहेब मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर बसले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जो त्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न सरकारने कुठेतरी आरणीवर धरावा, त्या प्रश्नाकडे सरकारनं लक्ष घालावं म्हणून आज परळी या ठिकाणी या टावरवरती चढून काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लाक्षणिक निदर्शने केले आहेत. या ठिकाणी आपले गणेश भाऊ देवकते आहेत. भाऊ, आज आपण टावरवर चढून घोषणाबाजी केली, लाक्षणिक निदर्शने केले, या मागचा नेमका उद्देश काय होता? गेल्या 10 दिवसापासून आदरणीय आमचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे साहेब हे आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करत आहेत. गेले 10 दिवस त्यांची दिवसेंदिवस तब्येत खूप बिघडत चाललेली आहे. आतापर्यंत सरकारच्या वतीने या आंदोलनाकडे कोणी सरकारची टीम पाठवली नाही, कोणी सरकारनं आतापर्यंत दखल घेतली नाही. दखल घ्यावा म्हणून या प्रत्येक गावखेड्यामध्ये हे धनगर समाजाचा धनगर समाज सर्व मुंबईला गेला, जे काही घरी राहिलेले या समाजाने असं ठरवलं की सरकारचं लक्ष वेधण्यासाठी यावं उपोषणाकडे. त्यांनी निदर्शन या टावर लक्ष्मीबाई टावर यावर चढून आणि निर्देशित केले. या माध्यमातून एवढा इशारा देतो पुढचं आंदोलन आज वेगळं असलं. सरकारनं अजून काही दिवस जर दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने नाही लक्ष दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण ओबीसी समाज बांधव म्हणून दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला अजून कशा प्रकारे या ठिकाणी पाठिंबा देण्याचं करणार आहात? आम्ही धनगर समाज म्हणून आजचा मुद्दा धनगर समाजाला एस टी आरक्षणामध्ये 36व्या नंबरमध्ये आमचा राज्यघटनेमध्ये एस टी आरक्षणची अंमलबजावणी आहे. आम्हाला अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ऑलरेडी एस टीमध्ये आहात. हे अंमलबजावणी करण्यासाठी आदरणीय दीपक भाऊ बोराडे साहेब उपोषण करत आहे. हे उपोषणाला त्या अंमलबजावणी करण्यासाठी हे धनगर समाज पूर्ण आता एकवटलेला आहे. आणि यापुढे हे फक्त आता इशारा आंदोलन, यापुढे तीव्रता आंदोलनाची होणार आहे. यापुढे काय आंदोलन तीव्रता होईल हे सांगता येणार नाही. म्हणून शासनाला लवकरात लवकर आपल्या माध्यमातून सरकारनं दखल आंदोलनाची घ्यावा ही माझी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे. या ठिकाणी धनगर बांधव मोठ्या संख्येने जमून परळी या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टावर या ठिकाणी जाऊन लाक्षणिक निदर्शन दिले, घोषणाबाजी केली. जर सरकारनं दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला जर गांभीर्याने घेतलं नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर यानंतर धनगर बांधवांच्या वतीने असा इशारा देण्यात आलेला आहे की पुढचं आंदोलन किंवा पुढचं धोरण आमचं एक आक्रमक पद्धतीनं असेल. म्हणून या ठिकाणी शासनाला यांच्या वतीनं एक तंबी देण्यात आली आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.